भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया। भारतीय संविधान के प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की 134वीं जयंती के पावन अवसर पर राज्य के वन मंत्री, पालघर जिला के पालक मंत्री और ठाणे जिला के संपर्क मंत्री गणेश नाइक ने ऐरोली सेक्टर 15 स्थित भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की प्रतिमा का पूजन और पुष्पांजलि अर्पित करते हुए उनका विनम्र अभिवादन किया, जहां इस अवसर पर उनके साथ पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व महापौर सुधाकर सोनावने सहित भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान गणेश नाइक ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी द्वारा दिए गए अधिकारों को लोकतंत्र की सच्ची ताकत करार देते हुए सभी को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जयंती उत्सव की शुभकामनाएं दी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 134वी जयंती आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या देशामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या आचार आणि विचाराची नुसती पूजा नाही तर अनुकरण केले जातं, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा दुसरा नंबर लागतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंधश्रद्धा, ढोंगीपणा हा त्यांना कधी मंजूरच नव्हता। त्यांनी स्पष्ट सांगितलं, पोशाख विषयक अतिशय भरदार ठेवा, परंतु विचार आचार हे साधे ठेवा। आणि आज जे आपण सगळेजण समानतेच्या वागणुकीतून जगतो ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। आणि म्हणून अशा महापुरुषाला दरवर्षी आपण वंदन करतो। त्या पाठीमागे येणाऱ्या भावी पिढीने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचाराचा विचाराचा प्रभाव पडावा, हीच त्याची पाठीमागची भावना आहे। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।